नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्याच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर प्रत्येक वर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी पण घरीच काळं तिखट करणार आहोत। तर 1 किलो मिरची घेतलेली आहे, सगळी उन्हात कडकडीत वाळवून सगळं वाळवून घेतलेलं आहे। 1 किलोसाठी 1 किलो धनं घेतलेला आहे आणि 1 किलो खोबरं घेतलेलं आहे। तर मग आता इथं 1 किलोचं प्रमाण आहे म्हटल्यावर हे परफेक्ट होतं। 200 ग्रॅम हा मसाला, गरम मसाला, जो सगळं मिऱ्या, लवंगा, तेजपुली हे ते सगळं जेवढं पी काय असतं ना कच्च्या मसाल्यामध्ये, हे सगळं घेतलेलं आहे। हे पण चाळून नीट करून वाळवून ठेवलेलं आहे, कारण वर्षभर साठवायचं आहे, त्यामुळे मग व्यवस्थितच वाळवावं लागतं। तर वर्षभर जात नाही, पण म्हटलं ताजं ताजं आपण प्रत्येक वर्षी संपल्यावर परत एकदा करता येईल म्हणून 1 किलोचंच केलेलं आहे मी। तर 1 छटाक हळकुंड घेतलेले आहेत आणि हे 10 रुपयाचा तेजपत्ता जेवढा येतो ना तेवढा घेतलेला आहे मी। ह्याला पण चांगलं वाळवून घेतलेलं आहे आणि हे 4 मोठे मोठे कांदे होते, ते मी कापून वाळवून 1 दिवसभर वाळवून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी राहिलेलं वाळवून ठेवलेलं आहे। तर आता आपण ह्या मसाल्याला सगळं भाजून घेणार आहोत। तर काही मसाले भाजावे लागतात, काही मसाले तळून घ्यावे लागतात। तर चला मग आता, तर सगळ्यात अगोदर आपण इकडं ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर 1 किलो तेल बास होतं 1 किलोला। तर आता इथं तेल गरम होईपर्यंत आपण ह्या मिरच्या भाजून घेणार आहोत। मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या, तेल थोडंसं टाकून घ्यायचं। त्यानंतर मग अगोदर मी तेल गरम झाल्यानंतर खोबरं तळून घेतलेलं आहे। तर सगळ्यात अगोदर खोबरं तळायचं, म्हणजे कसं त्याचा तेलाचा कलर बदलत नाही। त्यानंतर हळकुंड तळून घ्यायची। तर हळकुंड डबलच फुलतात तळल्यानंतर। तर पुढं मी दाखवते की कशी मोठे होते। तर अजून नाही झालेले, आता व्हायला लागले, मोठे फुलायला लागलेले आहेत। तर हळकुंड झाल्यानंतर मग मी धनं घेते भाजून। तर अगोदर आपण 50% भाजून घ्यायचं धनं आणि नंतर मग आपण वरून 1 चमचाभर तेल टाकायचं। तर हा थोडासा मोठा चमचा आहे, तर आपला नाश्त्याचा चमचा असतो ना ते 2 चमचे तेल टाकायचं आणि चांगलं मस्त खमंग असं मीडियम गॅस करून भाजून घ्यायचं। इथं अशा प्रकारे लक्षात येतंच आपल्याला भाजलंय कसं ते। तर भाजून धनं झाल्यानंतर मग आता इथं सगळं माझा मसाला तळून झालेला आहे, भाजून झालेला आहे। मिरच्या बघा अशा प्रकारे एखादा कुठंतरी देठ राहिलेला काढून टाकायचा। तर डाग पडेपर्यंत भाजायचं। धनं, ही खोबरं, हळकुंड आणि कांदा हा तळून घ्यायचे, हे 3 पदार्थ, आणि बाकीचं सगळं तेल टाकून भाजून घ्यायचं। हा मसाला पण मी भाजून घेतलेला आहे। आता मिरच्यात आपण काय काय टाकायचं, तर मिरच्यात धनं टाकायचं आणि तो गरम मसाला असतो ना 100 ग्रॅम घेतलेला, तो टाकून घ्यायचा आणि मग कुटायला द्यायचं। आणि खोबरं, कांदा वगैरे आहे ना ते मिक्सरमध्ये काढून न्यायचं, पण आमच्याकडं लाईट नसते, त्यामुळं मग तिथंच आपण हळकुंड पण त्याच्यातच टाकायचं आणि डंक्यावरच आपण खोबरं ती आणि तेल घ्यायचं शिल्लक राहिलेलं आणि थोडंसं मीठ, 50 ग्रॅम मीठ घ्यायचं। तर आता कुटायला जायचं। तर आता इथं कुटून कुटाय टाकलं, एवढं टाकलं, अर्ध झालं, मिरच्या झाल्या अर्ध की लाईट गेली। लाईट अशी गेली की अर्धा पाऊण तास लाईटच आली नाही, शेवटी मला तिथंच ठेवून यावं लागलं। मग त्यांनी सगळं बाकीचं करून मग पाठीमागून त्या मावशींनी पाठीमागून दिलं। तर आता दिलेल्यानंतर मसाला बघा किती छान झालेला आहे। त्यांना मी म्हटलं होतं सगळं तेल मिक्स करू नका, थोडंसं ठेवा, पण त्यांनी सगळं तेल मिक्स केलं। थोडासा वल्ला झालेला आहे, पण छान झालेला आहे, मस्त असा झालेला आहे। आता इथं बघा 1 किलो मिरचीपासून 1 किलो 900 ग्रॅम झालेला आहे, म्हणजे 100 ग्रॅमच कमी आहे 2 किलोला। तर एकदम छान असा कलर, एकदम मस्त असा झालेला आहे। घरात अगदी घमघमाट सुटलेला आहे काळ्या तिखटाचा। तर बघा 1 किलोपासून असं 2 किलो तिखट होतं। तर आपण घरी केलेल्याचा हा फायदा आहे। तर इथं बघा ही शेजारच्या वाटीत आपलं विकतचं आहे, कमी पडलं म्हणून मी विकत आणलं होतं। तर बघा ते पण 800 रुपये किलो आहे, पण किलो म्हणलं की 1 किलो येणार, पण हे 700 रुपयामध्ये आपल्याला 2 किलो, 100 ग्रॅम कमी 2 किलो आपल्याला तर घरी तयार होतं आणि घरचं शुद्ध असं सगळं पौष्टिक असं आपण टाकतो। तर छोटा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा आणि भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ।